15 मिनिटांमध्ये मटण रस्साची रेसिपी करणार आहोत। एकदम तर्रीदार, चवीलाही सुंदर लागणारी मटण रस्सा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटण रस्सा ची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला मटण रस्स्यासाठी साहित्य लागणार आहे। तर मी इथे अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलं आहे। ते स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलं आहे। 2 टोमॅटो लागणार आहेत आपल्याला। तेल लागणार आहे। खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेतलं आहे 1 वाटी। आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतला आहे। चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचा काळं तिखट घरचं घेतलं आहे। हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय। 1 चमचा मटन मसाला घेतला आहे आणि 2 चमचे कोथिंबीर पेस्ट घेतली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात। तर हे 2 टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। चला तर मग आपण कुकर तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि आपला कुकर छान तापला आहे। तर मी यामध्ये 5 चमचे तेल ओतत आहे। तेल आपलं छान तापलं आहे। तर आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया आणि त्याला असं मिक्स करून घेऊया छान असं। आणि इथे आपण आलं पेस्ट घालून घेऊया, आलं लसूण पेस्ट। ते आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर आपला मसाला छान असा परतला आहे। तर आता आपण यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। तर एकदम बारीक अशी टोमॅटोची मी प्युरी करून घेतली होती। तर इथे आपली टोमॅटोची प्युरी छान अशी आपण घातली आणि सगळीकडनं याला एक तेल सुटूपर्यंत आपण याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून मी वाफवून घेणार आहे। आपण एकदा झाकण उघडून बघूया। याला छान असं तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता मसाल्याला। तर आपण यामध्ये सगळे ड्राय मसाले घालून घेणार आहोत। इथे बघू शकता मी सगळं मटण मसाला, घरचा काळा मसाला आणि गरम मसाला हे सगळे यात मिक्स करून घेत आहे। सगळे ड्राय मसाले घालून घेते आणि छान असं याला एकदम मिक्स करून घ्यायचे आपल्याला। अजून परत एकदा तेल सुटूपर्यंत आपल्याला झाकण लावून वाफवायचंय आणि त्यासोबतच कोथिंबीरची पेस्ट घालत आहे मी। त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि झाकण लावून मंद आचेवर। आणि त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। तर छान असं मिक्स झालं आणि आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता। असं छान तेल सुटलं आहे। मीडियम हीटवरच ठेवून हा मसाला पूर्ण छान असा भाजून घेतला आहे। तर आता मी यामध्ये पूर्ण मटण घालून घेत आहे। आता चवीनुसार मीठ घालणार आहे मी यात। आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला परत एकदा। तर आपला मसाला पूर्ण मटणाला कोट झाला आहे। तर आपण 1-2 मिनिटं असंच झाकण लावून ठेवून देणार आहोत, परत थोडंसं तेल सुटूपर्यंत आपण। तर आपण झाकण उघडून बघूयात की आपलं मटणाला छान असं तेल सुटलं आहे। तर आपण यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे, त्यासाठी आपण आता पाणी ओतून घेणार आहोत। जो आपला चहा प्यायचा पेला असतो ना, मी त्यानेच हे पाणी ओतून घेत आहे। असे साधारण मी 2 पेले पाणी घालणार आहे। तर इथे मी साधारण 2 पेले पाणी घालून घेतलं आणि आपला रस्सा बघू शकता इतपत पातळ झाला आहे। तर तुम्हाला एवढं पातळ हवं असेल तर किंवा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त पातळ हवं असेल तरी तुम्ही करू शकता, पण मला एवढाच रस्सा पातळ हवा आहे म्हणून मी 2च पेल्यांचं पाणी घातलं आहे। आणि आता याला आपण झाकण लावून मटण शिजण्यासाठी ठेवून देऊया। झाकण लावल्यानंतर आपण 1 शिट्टी झालं की लगेचच आपण गॅस बारीक करणार आहोत। 10 मिनिटं मंद आचेवर हा मटण शिजून देणार आहोत। 10 मिनिटं झाली आहेत। कुकरची छान हवाई गेली आहे। तर इथे बघू शकता कुकरचं झाकण काढून घेतलं आहे। अगदी तरी छान वर आली आहे मटणाच्या रस्स्यावर।
गॅस आपण बारीक असा ठेवून मटण शिजवून घेतल्यामुळे मटण आतपर्यंत खूप छान असं शिजलं आहे आणि रस्साही जास्त आटला नाही. तर रस्साही चवीला फार सुंदर असा झाला आहे. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने मटणचा रस्सा रेसिपी कसे करतात कमेंट करून नक्की सांगा. मी घरातला सोलापूरचा काळा मसाला घालून ही रेसिपी तयार केली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत हा रस्सा तुम्ही खाऊ शकता. मटण रस्सा हा प्यायला पण खूप सुंदर लागतो. तुमच्या घरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. बांगडे फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बांगडे. हे बांगडे मी 1 किलो मार्केटमधून आणले आहेत, फिश मार्केटमधून. 1 बाउल ज्वारीचं पीठ आहे हे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, 4 मोठे चमचे घरचा काळा मसाला आणि तेल. तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला. तर चला तर मग आपण हा मसाला तयार करून घेऊया. तर आपला हा काळा मसाला 4 चमचे आपण ह्यात सगळे घालणार आहोत. 1 चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण यात. आणि हे सगळे जिन्नस असं एकत्र, ड्राय जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हे बांगडे आहेत ना, मी हे 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यातली जी काही घाण असेल ते सगळं स्वच्छ केलं आहे मी. आणि ह्या मार्केटमधूनच ह्याला थोड्या थोड्या चिरा पाडून आणल्या होत्या, तरी मी थोड्या आणखीन घरात चिरा पाडल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही असे बांगडे छान दिसतायत. एकदम फ्रेश बांगडा आहे आणि खूप ताजा बांगडा आहे. बांगड्याला बघितलं तरच बांगडा कसा आहे तो ओळखायला येतो. तर चला मग आपण बांगडा फ्राय करूया. तर बघू शकता तुम्ही इथे मी सगळं किती छान असं कोटिंग केलंय त्यावर आणि सगळा मसाला आतपर्यंत भरून घेतला आहे. तर आपण फिश फ्राय करायला तयार आहोत. चला तर मग आपण बांगडे फ्राय करून घेऊया. मी आपला ड्राय मसाला तयार होईपर्यंत मी तेल तापायला ठेवलं होतं. तर चला आपण मासे फ्राय करण्यासाठी रेडी झाले आहेत. तेल आपलं छान कडकडीत तापलं आहे आणि मी गॅस फास्टच ठेवला आहे. मागची बाजू आपली भाजून झाली आहे. आता मी समोरची भाजून घेणार आहे बाजू. तर तुम्ही बघू शकता की आपली मागची भाजी किती छान भाजली गेली आहे. आता आपण एकदा माशाला उलटवून घेऊया. सर्व माशांना अशाच पद्धतीने हे सगळे मासे मी फ्राय करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही खालची आणि वरची बाजू छान क्रिस्पी झाली आहेत. तर आपण आता हे मासे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. चला तर मग आपण हे मासे काढून घेऊया. अशाच पद्धतीने हे सगळे मासे मी काढून घेणार आहे. तर बघू शकता आपले मासे किती क्रिस्पी झाले आहेत. आणि मी तुम्हाला एक भाग काढून दाखवते माशांचा. आतपर्यंत किती छान शिजला आहे हा मासा. अशाच पद्धतीने तुम्ही मासे तळून बघा. कोणत्याही आलं लसूण पेस्टचा वापर न करता फक्त ज्वारीच्या पिठापासून कुरकुरीत मासे रेडी झाले आहेत. चवीला हे ते तितकेच खमंग आणि चविष्ट लागतात हे मासे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अंड्याचा वापर न करता गाड्यावर मिळते तशी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे चिकन 65ची रेसिपी करणार आहोत. कुरकुरीत चिकन 65ची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आज आपण चिकन 65ची रेसिपी करणार आहोत. त्यासाठी इथे मी दही आणि अंड्याचा वापर केला नाहीये. तर आपण छान असे कुरकुरीत चिकन 65 करून घेणार आहोत. तर इथे मी
250 ग्रॅम चिकन घेतलं आहे आणि चिकन हे बोनलेस चिकन आणलं आहे मी आणि त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आहेत असे। आपण यामध्ये आधी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट इथे मी अर्धा चमचा घेतला आहे। काळी मिरीची पूड घेतली आहे म्हणजे ब्लॅक पेपर घेतला आहे ते इथे मी 1 चमचाभर घेतला आहे। छोट्या चमच्याने 1 चमचाभर काळी मिरी पूड घेतली आहे आणि ते आपण इथे सगळं घालून घेणार आहोत। अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचापेक्षाही कमी गरम मसाला घेतला आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे सोया सॉस मी 1 चमचा घेतला आहे तेही आपण इथे घालून घेणार आहोत। टोमॅटो सॉस घेतला आहे, टोमॅटो सॉस ही मी 1 चमचाभर घेतला आहे तेही आपण इथे घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 लिंबू घेतला आहे, आपण लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहोत। इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे। इथे मी कढीपत्त्याचं धाट घेतला आहे आणि कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतला होता आधीच। आता आपण याला बारीक असं चिरून घेणार आहोत। तर इथे मी कात्रीच्या साहाय्याने असे बारीक चिरून घेत आहे। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचे चिकनला, जेणेकरून सगळं मिश्रण कोटिंग व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं हे छान असं मिक्स करून झालं आहे आणि चिकनलाही सर्व मसाले कोटिंग झाले आहेत। तर आपण ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवून देऊया, जेणेकरून आपले सगळे मसाले छान असे चिकनला आतपर्यंत मुरतील। त्यासाठी आपण एक 15 मिनिटं असं झाकण लावून सेट करण्यासाठी ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आपलं चिकन छान असं सेट झालं आहे। तर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत। इथे मी कॉर्नफ्लॉवर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे आणि 2 चमचा मैदा घालून घेतला आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे खायचं फूड कलर घेतला आहे मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। इथे मी खायचा फूड कलर अर्धा चमचा घेतला आहे। आणि हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे। सगळे आपल्याला चिकनला असं कोटिंग करून घ्यायचं आहे। तर छान असं सगळं चिकनला कोट झालं आहे। तर आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे मी कढई घेतली आहे आणि तेल इथे आपलं छान तापलं आहे कढईमधलं आणि इथे आपण एक एक चिकनचे पीस सोडून घेणार आहोत तेलामध्ये। तेल आपलं कडकडीत तापल्यामुळे इथे आपण सर्व मी 10 ते 15 असे चिकनचे काप यामध्ये घालून घेतले आहेत। तर एक बाजूने आपलं चिकन छान असं फ्राय झालं आहे। तर चिकन आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असे भाजून घेणार आहोत। पहिली बाजू भाजण्यासाठी ते 5 मिनिटं लागली आहेत। चिकन छान असे कुरकुरीत फ्राय झाले आहेत। तर आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्ण चिकन फ्राय करून घेण्यासाठी मला लो टू मीडियम हीटवर 10 मिनिटं लागली आहे साधारण। अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच पुन्हा घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता
मार्केटपेक्षाही सुंदर आपण चिकन 65 रेडी केले आहे. आवाजही अगदी कुरकुरीत असा येत आहे. तर इथे मी त्यासोबत शेजवान चटणी घेतली आहे. तुम्ही असे जरी नुसते खाल्ले तरी हे चिकन 65 खाण्याला खूप सुंदर लागतात. तर कोणतेही दही किंवा अंड्याचा वापर न करता आपण इथे गाड्यावर मिळते त्यापेक्षाही भारी इथे कुरकुरीत चिकन 65 रेडी झाले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून असे ज्युसी असे चिकन 65 रेडी झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चिकन 65 ची ही नवीन रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी अशा पद्धतीने करून नक्की खाऊ घाला. अशा पद्धतीने 65 केला तर मन भरेल पण पोट अजिबात भरणार नाही एवढी ही चवीला सुंदर लागणारी चिकन 65 ची रेसिपी आहे. आज मी तुम्हाला सोलापूरचं सुक्क झणझणीत मटण करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुक्या मटणासाठी इथे आपण लागणारे साहित्य बघणार आहोत. इथे खोबऱ्याचं वाटण इथे मी 4 चमचे घेतलं आहे. 2 चमचा कांदा पेस्ट घेतली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. 1 चमचा कोथिंबीर पेस्ट घेतली आहे आणि इथे 200 ग्रॅम बोकडाचं मटण आणि घेतलं आहे. घरचा काळा मसाला 2 चमचे घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि इथे 1 चमचा मी मटन मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. चला तर मग आपण रेसिपी. इथे मी 4 मोठे चमचे तेल घालतेय. तर आधी मी हे खोबऱ्याचं वाटण घालतेय. छान असं खोबऱ्याचं वाटण. तेल आपलं छान तापलं होतं तर मी यात खोबऱ्याचं वाटण घालतेय आणि मग लगेचच आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता कांद्याची पेस्ट घालणार आहे मी आणि त्याचबरोबर 1 चमचा कोथिंबीर पेस्ट घालणार आहे. तर हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ते घालत आहे. छान असं आपलं छान मिक्स करून घेऊया आपण हे सगळं. आणि आता हे सगळे गरम मसाले मी यात घालणार आहे. ड्राय मसाला आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचंय अगदी तेल सुटूपर्यंत आपल्याला. तर तुम्ही ते बघू शकता आपलं मटणचं जे मसाला आहे ते किती सुंदर दिसतंय. 1-2 मिनिटं आपण हे झाकण लावून त्याला छान तेल सुटूपर्यंत आपण त्याला वाफवून घ्यायचंय. तर आता आपण झाकण काढून बघूया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. तर आपण यामध्ये मटण घालणार आहोत. आमच्या सोलापूरचं सुक्क झणझणीत मटण करायचं म्हटलं म्हणून मी इथे तिखटाचं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे. जर तुम्हाला इथे तिखटाचं प्रमाण जर कमी ठेवायचं असलं तर तुम्ही कमीही ठेवू शकता. मसाल्याला छान तेल सुटूपर्यंत मसाले छान वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपलं मटण घालून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये मटण छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि मीठ हे मटणाला संपूर्ण लागला पाहिजे इतपत आपल्याला मसाल्यामध्ये आणि मटणामध्ये मीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा एकदा बघू शकता इथे मटणाला मीठ छानपणे लागलं आहे आणि वरनं थोडंसं तेलही सुटलं आहे. मटणाचा मसाला खाली लागू नये म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे एवढे पाणी घालून घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये. कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आणि 10 मिनिटांसाठी मंद आचेवर मटण छान शिजवून घ्यायचं आहे. मटण आपलं इथे शिजून रेडी झालं आहे. तर इथे कुकरचं झाकण उघडून बघू शकता तुम्ही अगदी सुक्क आणि झणझणीत आपला आणि घरभर छान मटणाचा वास दरवळत आहे. हॉटेलमध्येही मिळणार नाही अशा पद्धतीचं सोलापूरचं झणझणीत सुक्कं मटण इथे रेडी झालं आहे. तर इथे बघू शकता एक मटण मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी मऊसूद असं मटण शिजलं आहे.
सोलापूर पद्धतीचं झणझणीत इथे सुक्कं मटण रेडी झालं आहे. मटण हे वेगळं न शिजून घेता अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन जर मटण केलात तर चवीला एकच नंबर लागतं. तर अशा पद्धतीची सोलापूरची झणझणीत सुक्कं मटणची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.